नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही पवित्र पोर्टल 2026ची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आत्ता आलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार टीचर रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत. आता सिलेक्शन प्रोसेस, प्रिफरन्स सिस्टीम आणि रिक्रुटमेंट डेट सगळंच बदललं आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जर तुम्ही हे नवीन रूल्स समजून घेतले नाही तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी होऊ शकते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पवित्र पोर्टल 2026चे लेटेस्ट अपडेट, न्यू रूल्स आणि एक्सपेक्टेड भरती डेट स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचे आपण 4 मुख्य पॉईंट्स बघणार आहोत. जसे की सर्वात आधी आपण बघूया लेटेस्ट अपडेट, मेरिट बेस्ड सिलेक्शन, भरती डेट आणि इम्पॉर्टंट टिप्स. तर त्यातच आपण सर्वात पहिला पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे लेटेस्ट अपडेट. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने टीचर रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्णपणे ट्रान्सपरंट आणि सिस्टमॅटिक करण्यासाठी पवित्र पोर्टलमध्ये काही खूप महत्त्वाचे बदल केले आहेत. आता सगळ्यात मोठा बदल म्हणजे तर टीचर रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्णपणे पवित्र पोर्टलवरूनच होणार आहे. म्हणजेच यापुढे कोणतीही भरती ऑफलाईन किंवा डायरेक्ट पद्धतीने होणार नाही. आणि जर कोणतीही भरती पवित्र पोर्टलशिवाय झाली तर ती भरती व्हॅलिड मानली जाणार नाही. म्हणूनच प्रत्येक कॅन्डिडेटसाठी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आता कंपल्सरी झालं आहे. आता दुसरा इम्पॉर्टंट अपडेट बघूया. रिक्रुटमेंट प्रोसेस आता सेंट्रलाइज करण्यात आली आहे. म्हणजे काय, तर सगळ्या स्कूल्स आणि इन्स्टिट्यूट एकाच पोर्टलवरून रिक्रुटमेंट करतील. त्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढेल आणि अनफेअर सिलेक्शन होण्याची शक्यता खूप कमी होईल. तिसरा खूप इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे आता मेरिट बेस्ड सिस्टीमला जास्त महत्त्व दिलं जाणार आहे. म्हणजेच तुमचा टेट स्कोर आणि ॲकॅडमिक परफॉर्मन्स यावरच तुमचं सिलेक्शन डिपेंड असेल. कोणतीही रिकमेंडेशन्स किंवा बाहेरील इन्फ्लुएन्स चालणार नाही. आणि मित्रांनो, या सगळ्या अपडेटचा एकच अर्थ आहे, कॉम्पिटिशन आता पूर्ण वाढणार आहे आणि फक्त प्रिपेअर्ड कॅन्डिडेट्सला सिलेक्शन मिळणार आहे. म्हणूनच जर तुम्ही अजून प्रिपरेशन सुरू केली नसेल तर आजपासूनच सिरियसली तयारी सुरू करा. कारण येणाऱ्या काळात पवित्र पोर्टल हा टीचर जॉबसाठी एकमेव आणि सर्वात इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म असणार आहे. आता आपण बघूया दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मेरिट बेस्ड सिलेक्शन सिस्टीम. मित्रांनो, आधीच्या काळात रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये अनेकदा कन्फ्युजन, डिले आणि काही ठिकाणी अनफेअर सिलेक्शनबद्दल तक्रारी येत होत्या. पण आता पवित्र पोर्टलमुळे ही पूर्ण प्रोसेस बदलली आहे. आता सिलेक्शन पूर्णपणे मेरिटवर आधारित असणार आहे. म्हणजेच तुमचं सिलेक्शन कोणत्याही ओळखीवर, रिकमेंडेशन्सवर किंवा बाहेरील इन्फ्लुएन्सवर डिपेंड राहणार नाही. आता प्रश्न येतो, मेरिट कसं ठरणार? तर मेरिट तयार होणार आहे मुख्यतः 2 गोष्टींवर. एक म्हणजे टेट स्कोर आणि दुसरा म्हणजे ॲकॅडमिक परफॉर्मन्स. सर्वात आधी टेट स्कोरबद्दल बोलूया. टेट एक्झाममध्ये तुम्हाला जितके जास्त मार्क्स मिळतील तितकी तुमची मेरिट लिस्टमध्ये पोझिशन वर जाईल. म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर हाय स्कोर इक्वल्स टू हाय चान्स ऑफ सिलेक्शन. आता ॲकॅडमिक प्रिफरन्सबद्दल बोलूया. तुमचे D.Ed किंवा B.Ed मार्क्स, ग्रॅज्युएशन मार्क्स हे सुद्धा मेरिटमध्ये कन्सिडर केले जाणार आहेत. म्हणजेच ओव्हरऑल तुमचा ॲकॅडमिक रेकॉर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, इथे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, जर 2 कॅन्डिडेटचे मार्क्स समान असतील तर ॲडिशनल क्रायटेरिया वापरले जाऊ शकतात, जसे की एक्सपिरियन्सेस किंवा कॅटेगरी रूल्स. म्हणजेच आता कॉम्पिटिशन पूर्णपणे फेअर आणि ट्रान्सपरंट झालं आहे. कोणालाही शॉर्टकट नाही, कोणालाही एक्स्ट्रा फायदा नाही. आणि या सिस्टीमचा एकच अर्थ आहे, जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर तुम्हाला तुमच्या टेट स्कोर इम्प्रूव्ह करावा लागेल आणि त्याचबरोबर तुमचा ॲकॅडमिक प्रोफाईलसुद्धा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला एक सिम्पल ॲडवाईस देतो, आजपासूनच तुमचा फुल फोकस प्रिपरेशनवर ठेवा. डेली प्रॅक्टिस करा, मॉक टेस्ट द्या आणि स्वतःचा स्कोर इम्प्रूव्ह करत राहा. कारण आता फायनल सिलेक्शन तुमच्या मेहनतीवरच डिपेंड असणार आहे आणि जो जास्त तयारी करेल त्यालाच जॉब मिळणार आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे पवित्र पोर्टल भरती 2026 नेमकी कधी होणार? मित्रांनो, हा प्रश्न सध्या प्रत्येक कॅन्डिडेटच्या मनात आहे आणि सगळेच या भरतीची वाट बघत आहेत. तर अवेलेबल लेटेस्ट अपडेट आणि करंट प्लॅनिंगनुसार पवित्र पोर्टल अंतर्गत टीचर रिक्रुटमेंट प्रोसेस मे 2026च्या आसपास सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच गव्हर्नमेंट लेवलवर प्लॅनिंग सुरू आहे आणि रिक्रुटमेंट प्रोसेस लवकरच ॲक्टिवेट होऊ शकते. पण इथे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट समजून घ्या, भरती एकाच दिवशी सुरू होणार नाही, तर ती स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये होणार आहे.
आता आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. स्टेप नंबर 1 म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस. सर्व कॅन्डिडेट्स पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कंप्लीट करावं लागेल. स्टेप नंबर 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुमचे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील आणि इथेच बरेच कॅन्डिडेट्स रिजेक्ट होतात. स्टेप नंबर 3 मेरिट लिस्ट प्रिपरेशन. टेट स्कोर आणि अकॅडमिक मार्क्स यांच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार होईल. स्टेप नंबर 4 प्रिफरन्स फिलिंग. तुम्हाला स्कूल्स निवडण्यासाठी प्रिफरन्स द्यावे लागतील. स्टेप नंबर 5 फायनल सिलेक्शन आणि शेवटी मेरिट आणि प्रिफरन्सनुसार फायनल सिलेक्शन होईल. म्हणजेच कंप्लीट प्रोसेस थोडा टाईम घेणार आहे, पण एकदा भरती सुरू झाली की प्रोसेस फास्ट होईल. आणि मित्रांनो, इथे सगळ्यात मोठी चूक कॅन्डिडेट्स करतात, ते भरती अनाऊन्समेंट येईपर्यंत वेट करतात. पण स्मार्ट कॅन्डिडेट्स काय करतात, ते आधीच रजिस्ट्रेशन कंप्लीट करतात, डॉक्युमेंट्स रेडी ठेवतात आणि प्रिपरेशन सुरू ठेवतात. म्हणूनच मी तुम्हाला एक क्लिअर ॲडवाईस देतो, भरती अनाऊन्सची वाट बघू नका. आजपासूनच तुमची तयारी फुल स्पीडने सुरू करा, कारण भरती सुरू झाल्यावर कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे आणि त्यावेळी प्रिपरेशन सुरू करणं खूप उशीर होऊ शकतो. लक्षात ठेवा, जो कॅन्डिडेट्स आधीपासून रेडी असेल त्यालाच या भरतीमध्ये ॲडव्हान्टेज मिळणार आहे. म्हणूनच हा टाईम वेस्ट करू नका. हा टाईम प्रिपरेशनसाठी यूज करा आणि स्वतःला सिलेक्शनसाठी तयार ठेवा. आता शेवटी मी तुम्हाला काही खूप इम्पॉर्टंट आणि प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे, जी फॉलो केली तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढू शकतं. टिप नंबर 1 म्हणजे रजिस्ट्रेशन डिले करू नका. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक कॅन्डिडेट्स काय करतात, ते रजिस्ट्रेशन लास्ट मोमेंटला करतात. पण तुम्ही असं करू नका. आजच पवित्र पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा, कारण लास्ट टाईम सर्व्हर इश्यू, OTP प्रॉब्लेम किंवा टेक्निकल इरर येऊ शकतो. टिप नंबर 2 डॉक्युमेंट्स आधीच रेडी ठेवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये खूप कॅन्डिडेट्स रिजेक्ट होतात. म्हणूनच सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आणि अपडेट्स ठेवा. PDF फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून ठेवा, जसं की DED और BEd मार्कशीट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, जर लागू असेल तर कास्ट सर्टिफिकेट. मित्रांनो, तुमचं सिलेक्शन पूर्णपणे मेरिटवर आहे. म्हणजेच तुमचा टेट स्कोर जितकं जास्त तितकं सिलेक्शनचा चान्स जास्त. म्हणून डेली प्रॅक्टिस करा, मॉक टेस्ट द्या आणि वीक टॉपिक्स इम्प्रूव्ह करा. टिप नंबर 4 प्रिफरन्स फिलिंग स्मार्ट पद्धतीने करा. प्रिफरन्स भरताना अनेक कॅन्डिडेट्स मिस्टेक करतात, रँडम स्कूल सिलेक्ट करतात आणि लोकेशन बघत नाहीत. पण तुम्ही असं करू नका. तुमच्या सोयीचं लोकेशन निवडा आणि मॅक्झिमम प्रिफरन्स भरा. टिप नंबर 5 फेक इन्फॉर्मेशन अजिबात देऊ नका. ही खूप सिरियस मिस्टेक आहे. जर तुमची माहिती चुकीची आढळली तर तुम्ही डायरेक्ट रिजेक्ट होऊ शकता. म्हणून फॉर्म भरताना 100% करेक्ट इन्फॉर्मेशन द्या. टिप नंबर 6 अपडेट्स रेग्युलरली चेक करा. ऑफिशियल अपडेट्स मिस करू नका. रेग्युलर पोर्टल चेक करत राहा, कारण कधीही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन येऊ शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टिप म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा. रोज थोडं का होईना अभ्यास करा, पण कंटिन्युअस राहा, कारण शेवटी सिलेक्शन त्यालाच मिळणार आहे जो कॅन्डिडेट स्मार्ट प्लॅनिंग प्लस हार्डवर्क दोन्ही करतो. म्हणूनच आजपासूनच ॲक्शन घ्या आणि स्वतःला पवित्र पोर्टल भरती 2026साठी तयार करा. तर मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टल 2026चे लेटेस्ट अपडेट्स, न्यू रूल्स आणि एक्सपेक्टेड भरती डेट पूर्ण डिटेलमध्ये समजून घेतलं. आता तुम्हाला कंप्लीट क्लिअरिटी आली असेल की रिक्रुटमेंट प्रोसेस कसा होणार आहे आणि तुम्हाला पुढे काय तयारी करायची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ही भरती तुमच्यासाठी एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. पण ही अपॉर्च्युनिटी फक्त त्यालाच मिळणार आहे जो कॅन्डिडेट आधीपासून रेडी असेल. म्हणूनच आजपासूनच ॲक्शन घ्या. तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा, डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्रिपरेशन सुरू ठेवा, कारण शेवटी सिलेक्शन त्यालाच मिळणार आहे जो वेळेचा योग्य वापर करतो आणि स्वतःवर मेहनत घेतो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशीच लेटेस्ट अपडेट्स, इम्पॉर्टंट माहिती आणि प्रिपरेशन गायडन्स हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद मित्रांनो, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, मोटिवेटेड राहा आणि तुमचं सिलेक्शन निश्चित करा.